शक्ती माझ्या भावाची मुलगी असली तरी तुम्ही आणि विजयलक्ष्मी ताई हेच तिचे खरे आई वडील आहात. मान्य तुम्ही शक्तीला जन्म दिलेला नाहीये, पण तुम्ही तिला सांभाळलाय. आणि तुम्हाला माहिती आहे का, जन्म देतो तो महत्वाचा असतोच, पण जो सांभाळतो तोही तितकाच महत्वाचा असतो. आम्ही सगळे तुमचेच आहोत. या घरावर जितका आमचा अधिकार आहे तितकाच अधिकार तुमचाही आहे. आलं का ध्यानात? ए तानसेन, येस हे बघ कोरोना, आपल्याला खूप महत्वाचं काम करायचंय, समजलं? हा अच्छा अच्छा, ओके. काय काम होतं? ते आपले आप्पा यांना असं वाटतं आपण सगळे परके आहोत. बरोबर आहे. नाही, बरोबर नाहीये. यांना असं वाटतं हे इथेच बसलेत आणि फुकट खातायत. बरोबर आहे. नाही नाही, बरोबर नाहीये. त्यामुळे आपण आणि हे सगळं तू मॅनेज करायचं. बंगल्याच्या बाहेर गेट जवळ त्यांचा जुना बिझनेस जो आहे इडलीचा, तो आपण परत सुरू करायचा आहे. हो साहेब, बरोबर बोलतोय मी, अगदी मनापासून बोलतोय. आणि मी तर म्हणतो तुम्ही एकदा सुरुवात तर करा. मी पण येईन तुमच्या मदतीला. मी पण तिथे उभं राहून इडल्या विकेन. बस हे बघा. आणि कोरोना काय करणार माहिती? उष्टी ताट धुणार कोरोना, बरोबर ना? बस मी उष्ट हा नाही, पण ही असली काम तुम काम 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 आहे. छोटं काम मोठं काम हे असं सगळं नसतं. आता कोरोनालाच बघा, मी त्याला आता सांगितलं उष्टी ताट धुणार, तो लगेच हो म्हणाला. त्यांनी असा विचार केला की हे काम छोटं आहे मोठं आहे? नाही ना. कोरोना केलं नाही नाही ना. नाही नाही झालो नाही ना. हा, आणि तुम्ही एकदा सुरुवात तर करा. कसं आहे, आमचे इतके कॉन्टॅक्ट, कोरोना आपले होत करून येतात, त्यांचे इतके कॉन्टॅक्ट आहे, कस्टमरची रांग लागेल. तुम्ही बघाच, सुरुवात करा. हो हो, का नाही. या या अम्मा या. सांगा यांना समजवा. शक्ती, तुझे काका व काय सांगतायत? हो, ऐकलं मी. काका बरोबरच बोलताय. तुम्ही खरंच इडलीचा स्टॉल पुन्हा सुरू करा. म्हणजे काय होईल, तुमच्या डोक्यात कुठलेच निगेटिव्ह थॉट येणार नाही. तुम्ही कामात व्यस्त असाल आणि अप्पा काही मदत लागली तर मी आहेच ना. आणि मी पण असते बघा. बघा अप्पा, आम्ही सगळे आहोत तुमच्या मदतीला. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कसला विचार करताय? कधीपासून सुरू करायचा स्टॉल हा विचार करतोय. उद्यापासूनच आपण हा स्टॉल सुरू करू. कोरोना, उद्यापासून हा स्टॉल सुरू करायचा. आम्ही सगळे आहोत तुमच्या मदतीला. लावा ताकद, तुम्ही जोरदार सुरुवात करू. घेतो चटणी वाटतं. हे बघा, कामाची सुरुवात पण झाली. साहेब, हा, थँक्यू. अरे त्यांच्या बाल्यासाठी त्याने इथे घरात यज्ञ पेटवला होता आणि कसला तरी विधी पण केला होता बघ.
प्रिन्स आणि भद्रा होम वगैरे करत होते, पण का? याआधी या घरात कुठलंच होम ओपन केलं नाही त्यांनी. मग आज अचानक त्यांना हे सगळं का करावं असं वाटलं असेल? आणि ते बंदूक कशाला सोबत ठेवत असतील? आमच्या भल्यासाठी? खरंच एवढी काळजी आहे त्यांना आमची? नक्की काय समजायचं? हे सगळं खूप विचित्र वाटतं आपल्याला. शिवा, काय रे इथे असा एकटा बसून कसला विचार करतोयस एवढा? काहीतरी गडबड वाटते शक्ती आपल्याला. आपण तिथे देवळामध्ये यज्ञ करत होतो आणि इथे तुझे काका काकी यज्ञ करत होते या घरात. अम्मा बोलल्या की ते आपल्या भल्यासाठी यज्ञ करत होते. आपल्याला ही गोष्ट हजम नाही होते. सॉरी, म्हणजे आपल्या भल्यासाठी म्हणजे कसं काय, कधीपासून आपल्याला आजवर लक्षात कसं आलं मग? शिवा, कारण त्यांनी आपल्याला ते जाणवू दिलं नाही. अरे हाच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे शिवा. आजपर्यंत आपल्याला न सांगता परोपकाराच्या भावनेतून त्यांनी सगळं केलं आपल्यासाठी. काय असतं ना शिवा, आपली माणसं आपल्या माणसांसाठी काहीतरी करायला मागे पुढे बघत नाही, कायम तयार असतात. प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमने सुद्धा तेच केलंय. अरे आणि आता तर प्रिन्स काका आणखी एक कमाल गोष्ट करणार आहेत. कोणती? प्रिन्स काका अप्पांचा स्वाभिमान जपावा म्हणून आपल्या बंगल्यासमोर इडलीचा स्टॉल सुरू करणार आहेत. काय? हो शिवा, तुला सगळे निगेटिव्ह विचार आता डोक्यातून काढून टाक. हे बघ, प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडम चांगली माणसं आहेत. मला माहितीये की याआधी ते आपल्याशी खूप वाईट वागले, पण अरे ते स्वतःच्या मर्जीने नव्हते वागत. त्या राक्षस चेटकोबाने त्यांना वश केलं होतं आणि त्यामुळे त्यांना तसं वागावं लागत होतं. ते आपल्याशी वाईट वागले म्हणून तुझा त्यांच्यावर संशय येणं अगदी साहजिक आहे. शिवाय आता तो संशय मनातून काढून टाक. हे बघ, आता सगळं चांगलं होणार आहे. आता आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार आहे शिवा. या आधी घडलेल्या सगळ्या वाईट गोष्टी विसरून फक्त चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ही बाटली, ही बाटली रिकामी कशी? चेटकोबा कुठे गेला? शिवा,
पाणी शांत. हे बघ शक्ती, तुला असे भास होत आहेत ना तर तू टेन्शन नको घेऊ, घाबरू नको जाऊस. चेटकोबाचा आत्मा आपण कायमचा कैद करून टाकलाय. सगळं मान्य, अशी स्वप्न मला आधी पडायची. हा, पण तेव्हा चेटकोबा खरोखर जिवंत होता. आता आपण त्याचा कायमचा बंदोबस्त करून टाकला ना. नाही शिवा, हा तरीही वाटतंय की काहीतरी अघटित घडणार आहे. तो चेटकोबा परत तर येणार नाही ना. असं कसं होईल शक्ती? आपण बोललो ना, आपण त्याचा कायमचा बंदोबस्त केला. आणि बघ, आपण चेटकोबाचा आत्मा जिथे पुरला ना, आपण तिथे जाऊन उद्या चेक करतो. हा, उद्याच कशाला, आपण रोज जाऊन चेक करतो. बस नको टेन्शन घेऊ तू. हा, एक गोष्ट आपण करूया. आपण एवढी काळजी घेऊया की चेटकोबाचा आत्मा कैद करून आपण जिथे पुरलाय ती जागा कोणालाच नाही सांगायची. आपण तर बोलतो ना की त्याबद्दल आपण पण चर्चा नाही करायची, समजलं? हे सिक्रेट फक्त तुझ्यात आणि आपल्या दोघांमध्येच आहे. बाकी का टेन्शन घेते तू? अगं, देवी आदिशक्ती आणि शंभू महादेव आहेत आपल्या पाठीशी. हे पाणी पी. म्हणजे या दोघांनी चेटकोबाच्या आत्म्याला संपवलं नाहीये, त्याला लपवून ठेवले. तरी मला वाटलंच होतं चेटकोबा संपणाऱ्यातला नाहीये, पण त्याला संपवण्याची धमक या दोघांच्यात काय जगातल्या कुठल्याही शक्तीत नाहीये. प्रेसलाही खबर ताबडतोब द्यायला हवी, ते खुश होतील खूप. जिवंत आहे जरा जरा आम्ही उदासी खिन्न क्षणांना, अखेरची ए बंद पड तू बंद पड, गप्प बस ना जरा. सॉरी बस बाबू, सॉरी बाबू. मला सगळं आपलं करता धरता आपलं सर्व आपलं भविष्य चेटकोबा संपला. आता मला सांगा, आपण पण संपणार काय? करायचं नाही मला. मोहिनी, थांब तू असं मला ऑलरेडी खूप चढली, हलू नकोस, चक्कर येऊन पडेन मी बाबा, प्लीज. बसा मग बसा, कारण का मला पडलेलं नाही चालणार. पण माझ्या आनंदाची बातमी ऐकून तुम्ही हार्ट अटॅक येऊन पडलात तर चालेल मला. मी तयारी करून येतो. ए मूर्ख, बस तिथेच. माझ्या आनंदाची बातमी तू सुद्धा ऐक. कसली आनंदाची बातमी? हो प्लीज प्लीज, चेटकोबा, आपला चेटकोबा जिवंत आहे. जिवंत आहे? अरे बापरे. होईल बॉस, मला सांगा, तुम्ही येताना 3-4 पेग मारून आलो होते खालतून, काय सांगा? गप्पा बस, मी काय पिऊन वगैरे आलं नाहीये. प्लीज ऐका ना. अहो, चेटकोबा खरंच जिवंत आहे. तुझं डोकं फिरलंय का? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का? त्या मंदिरात समोर आपण त्या बावल्याला जळताना बघितलंय, कसं काय जिवंत असू शकतो तो? हो पण मी पण त्याला जळताना स्वतःला बघितलं माझ्या डोळ्यांनी. वहिनी, मी डॉक्टरला फोन करतो, थांबा जरा. बाबू सॉरी. ए मूर्ख, गप्पा बसा. ना मी बेडी झालीये, ना मी प्यायले, मी पूर्ण शुद्धीत आहे. प्लीज, शिवा आणि शक्तीने तो बाहुला जाळला जरी असला तरी त्याचा आत्मा कैद करून एका ठिकाणी पुरून ठेवलाय. पुरून ठेवलंय? काय बोलतोस तू? हो. माय गॉड. एक काम करू, आपण लगेच चेटकोबा शोधायला जाऊ. चला. थांब जरा, थांब. चेटकोबाचा आत्मा त्यांनी कैद करून पुरून ठेवलंय खरंय, पण ते कुठे ठेवलंय हे अजून माहित नाहीये मला. अरे जाऊ.
नालायक तो तू आहेस. अर्धवट माहिती कशा सांगता? अर्धवट माहिती जरी असली ना तरी जी काही आहे ना ती पक्की बातमी आहे. कळलं तुला? एक मिनिट थांबा जरा. ही बातमी तुला कुठून कळली? स्वतः शिवा आणि शक्तीच्या तोंडून ऐकलंय मी. खरंच सांगतेस? हे खरं बोलतोस? हो. ऐक. हे जर खरं असेल ना तर त्या दोघांनी चेटकोबाचा आत्मा कुठे कैद करून ठेवलाय हे शोधावं लागेल. ती जागा शोधावी लागेल. आणि शोधायची कशी? ती जागा शोधायची कशी? तेच माहित नाहीये मला, कळत नाहीये कशी. पण चेटकोबाचा देह नष्ट होण्याच्या आत आपल्याला त्याचा आत्मा शोधला पाहिजे, आणि तेही लवकरात लवकर. तेवढं सोपं नाहीये ते. कठीणही नाहीये. मला विश्वास होताच चेटकोबा संपू शकत नाही संपू शकत. अमर आहे चेटकोबा. त्याला जगातली कुठलीच ताकद, कुठलीच शक्ती संपू शकत नाही. काही करून चेटकोबाला मी परत आणणार मी चेटकोबाला. भद्रे कुठे आहेस तू? भद्रे, माझी सुटका कर इथून. भद्रे माझा आवाज ऐकू येतोय का? भद्रे, मला इथून घेऊन चाल. भद्रे हे बा रक्तासुरा, मला माहिती आहे त्या शिवाशक्तीने मला जमिनीत पुरलंय. त्यात मी या बाटलीत कैद आहे, म्हणूनच माझा आवाज जमिनीबाहेर जात नसेल. पण बा रक्तासुरा, तू भद्र आणि प्रिन्सला मदत कर. माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचव आणि त्यांना माझी इथून सुटका करण्यासाठी मार्ग दाखव. मला इथून लवकरात लवकर मुक्त कर. मला जिवंत व्हायचंय, पुन्हा जिवंत व्हायचंय बा रक्तासुरा. आपल्या कुळाचा उद्धार करून अंधार युग आणायचंय. बा रक्तासुरा, जागा हो बा रक्तासुरा, जागा हो बा रक्तासुरा. अम्मा, मस्त झालं इडल्या. शक्ती, मी काय म्हणते, तू आणि शिवा ते पूजेचं बघा, मी इथे इडली बघते. हा बरं, चल. ना मदत केलं. हो आप्पा, हो मला बी काहीतरी काम सांगा की. काय करू? खोबरं किसून देऊ, नाहीतर कोथिंबीर बी उडून देतो. अहो नाना भाऊ, कशाला उगा त्रास करून घेते? तुम्ही शांत बसव. अहो आप्पा भाऊ, याच्यात त्रास कसला? अहो घरात बसून बसून मला बी लय कंटाळा आलाय. आणि हे बघा, इतक्या महिन्यानं तुमच्या इटल्यांचा गाडा पुन्हा सुरू होतोय. मला तर काय करू आणि काय नको असं झालंय. मी एक काम करतो, चटणी मीच बनवतो. नाही, चटणी अजिबात नाही. कोरोना भाऊने सांगितले चटणी मीच बनवणार म्हणून, बाहेर बसलेत ते. काय सुगंध येतोय. हो ना भद्रा? झाली का सगळी तयारी? हो, सुरूच आहे. प्रिन्स सारखा, अहो तुमचे आभार कशी मानू तेच कळत नाही. अहो आप्पांना इटल्यांचा गाडा पुन्हा सुरू करायची आयडिया सुचवली. मला लय आनंद झाला बघा. हो ना? पण माझी काही जर मदत तुम्हाला लागली तर अगदी हक्काने सांगा, मी करेन. कर. लागली काय मदत कर आत्ताच्या आत्ता त्यांना. चल. हो, मी असंच. नाही भद्रावती मॅडम, तुम्ही एवढे बोललात ना, तेवढंच आमच्यासाठी खूप आहे बघा. हाय की नाही? नाही, हक्काने तिला मनापासून इच्छा होते मदत करायची. ते का तू मदत? अहो बाई, त्यांना कशाला उगाच त्रास? तुम्ही आम्हाला आपलं मानत नाही का?
मानता ना ताई, मानता ना? मग त्रास कसला? नाही 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 म्हणायचं नाही, अजिबात नाही म्हणू नका. मी तुम्हाला आज एक सिक्रेट सांगतो. आमची भद्रा दिसायला मॉडर्न असली तरी या असल्या कामात पटाईते. हो ना भद्रा? हो ना? तिला सांगता येत नाही, मी तिचं कौतुक करतोय म्हणून लाजते ती. चल कर कर. हा ते कांदे चिरायचे होते आणि मिरच्या, पण राहू दे, मी करेन नंतर. हा कशाला? कांदे चिरायचे आहेत ना, भद्रा चिरेल ना. मिरच्या चिरायच्या आहेत, भद्रा कुठे? कांद्याचं ताट, ते ताट काय? द्या ते ताट, द्या ताट, द्या. हा द्या, ओ द्या द्या. इनसे कशाला उगत जा. अहो द्या तुम्ही, द्या. हे घे लसूण. लसूण मी तुम्हाला खरं सांगू का, भद्रा जसे लसूण सोलते ना, या जगात कोणीच सोलू शकत नाही. एक लसूण सोलला की बघा बाकी सगळे आपोआप सोलले जाते, असे लसूण सोलते. हो ना भद्रा? घे घे घे. तू यांना मदत कर, मी जरा स्टॉलचं बघून येतो. ग्राहकांना पाणी लागल ना प्यायला. इडली खाल्ल्यानंतर मी टाकी भरून येतो. हो ठीक आहे ठीक आहे. भद्रावती मॅडम, तुमच्याकडे बघून असं वाटलं नाहीये मला की तुम्हाला स्वयंपाकात एवढा रस असेल म्हणून. हो आता काय? काय झालं? डोळ्याला कांदा झोपला. ते कांदा चिरताना ना, डोक्यावर जर कांद्याची साल ठेवली ना तर मग डोळे चोरचुरत नाहीत बघा, आणि ते डोळ्यातून पाणी पण येत नसतं. एक मिनिट. हा हो ते असंच होईल ना. ते थांबा. आता बघा तुमच्या डोळ्यातून पाणी नाही येणार कांदा चिरताना. चिरा. अगं म्हातारे, माझे हात दगडाखाली आहेत म्हणून सगळं सहन करते मी, नाहीतर ही खाण माझ्या डोक्यावर ठेवणारे तुझे हे हात आता शाबूत ठेवले नसते मी.